लगेच मैदानामध्ये दाखल होईल. फिरोज मुलानी सर, रोहित सर ऑन फील्ड अंपायर्स असणार आहेत. सोहेल सर ॲज अ स्कोरर, तर ॲज अ थर्ड अंपायर वैभव कातोरे सर या सामन्यामध्ये काम बघणार आहेत. ऑफिशियल्स रेडी आणि सलामीची जोडी देखील दाखल होते शिवसाम्राज्य पथक कडून. दोन सलामीवीर अक्षय बलकवडे आणि प्रथमेश कुटे मैदानामध्ये दाखल होत आहेत. शिवसाम्राज्य पथक येस लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होते. शिव साम्राज्य पथक विरुद्ध रुद्र रूपम ढोल पथक. दोन तगड्या संघांमध्ये तगडी मॅच आहे. शिव साम्राज्य पथक फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. वीर हनुमान मंडळासमोर निश्चित आपल्या दमदार वादनानं मिरवणुकीचं लक्ष वेधून घेणारे पथक आहे. तर महात्मा फुले भाजी मंडई गणपती समोर यावर्षी आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये अनुभवलं होतं रुद्र रूपम ढोल पथकला. दोन्ही दमदार संघ मैदानामध्ये आपल्या दमदार वादनानं जसे मिरवणुकीचे रंगत वाढवत असतात, आज दमदार खेळानं प्रेक्षकांचं मनोरंजन इथे करणार का. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक गोलंदाज अनिकेत खाडे तयार असेल तर अक्षय बलकवडे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा फसतोय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू तर निर्धाव येतोय. क्षेत्ररक्षक आपण बघूया तर डीप मिडविकेट वरती सीमारेषेवरती तैनात आहे आणि डीप लॉंग ऑफला, लॉंग ऑफ म्हणता येणार ना, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. यस, इनसाइड आउट आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. बॉलवरती षटकार ठोकलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला तर ते साहजिकच लेंथ उजव्याच्या बाहेर असेल, पण यावेळेस थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. पोझिशन चांगली बनवली होती, मात्र जी चेंडूला राईज उंची मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. लिफ्ट मिळाली नाही चेंडूला आणि वायडिश मिडॉन चांगला अडवला. धाव फलकावरती धावा 6. पहिले षटक सुरू आहे. गोलंदाज अनिकेत खाडे पूल करण्याचा प्रयत्न, फसलेला फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे. पहिल्या षटकामध्ये पहिलं यश अक्षय बलकवडे होईल बाद. धक्का पहिला शिव साम्राज्य पथकला.
लागते. यश प्राप्त करतोय अनिकेत खाडे. आखूड टप्प्याचा चेंडू टाकून पूल करायला भाग पाडलं. बाउन्स निश्चित चांगला मिळाला. वरची कड लागली चेंडू बॅटची आणि स्क्वेअर लेगनं कुठली चूक केली नाही. पहिला फलंदाज बाद करण्यात यश मिळालेलं आहे. एक गडी बाद 6 या स्थितीमध्ये शिवसाम्राज्य पथक. बाहेरची कड आहे तिथे, मात्र फलंदाजा सराउंडिंग मध्ये कोणी नाहीये. थोडंसं डिफेन्सिव्ह फील्ड सेटिंग इथे दिसतंय. थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक आहे. गलीचा क्षेत्ररक्षक सुद्धा थर्ड मॅन लाईनवरून 38 लाईनवरून येणार आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारचे जे कॅचेस असतात तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. फलकावरती धावा 7. पहिलं षटक सुरू असणार. 1 बाद 7. रुद्र रूपम ढोल ताशा पथकनं चांगली सुरुवात दिलेली आहे. पहिलं यश पहिल्याच षटकामध्ये मिळतंय. 2 षटकांचा पॉवर प्ले असणारे 6 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती आपल्याला प्रथमेश कुटेला बघायला मिळेल आणि अनिकेत खाडेचा तो सामना करणार आहे. ओ हो खरा बॉल होता. नो बॉल बीमर टाकला गेलेला इथे. 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्यांदाच खरं तर लेंथ टाकायचा प्रयत्न असतो गोलंदाजाचा. असं कधी होणार नाही की पहिलाच बीमर टाकून फलंदाजाचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खराब करण्याचा प्रयत्न मुद्दा म्हणून कोणता गोलंदाज करणार नाही. इथे लेंथ बॉल होता. ज्या अगोदर तो प्रयत्नशील होता की मला यॉर्कर हवाय, तो आला नव्हता. मात्र शेवटचा चेंडू भन्नाट यॉर्कर टाकला. फलंदाजाला स्थिर करून टाकलं. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवसाम्राज्य पथक. हळूहळू आपल्या साम्राज्याचा विस्तार इथे करताना किती मोठं विस्तार करतायत हे बघायचंय. छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलेलं स्वराज्य अटक पासून कटक पर्यंत पोहोचलं होतं. क्लीन बोल्ड आतमध्ये आलेला हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न फसला आणि इथे दुसरा धक्का शिवसाम्राज्याला. पथकच्या साम्राज्याला हादरा दिला जाईल. दुसरा फलंदाज इथे सुमित तोष्णीवालनं विकेट काढली. क्लीन बोल्ड केलेलं आहे फलंदाजाला. फलकावरती 2 बाद 9 या स्थितीमध्ये मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणव करे. ओंकार बुंदेली शांतपणे फ्लिक केला चेंडू. 1 धाव घेतली. स्ट्राईक रोटेट होईल. धाव फलकावरती 10 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ढोल ताशा पथक फक्त असं नाही की मिरवणूक आली मग लगेच आलेत, तर काही महिने अगोदर सराव सुरू होतो. फुल टॉस बॉल नाही घेऊ शकत. एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न होता वायडिश मिडॉफचा. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली पोहोचतोय. 1 धाव इथे 2 धावा प्राप्त होतील
आणि 12 धावा, 2 बाद 12 दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये 2 मोठे हादरे दिलेले आहेत रुद्र रूपम ढोल ताशा पथकानं. सुमित तोष्णीवाल पहिल्यांदा त्यानं मन बनवलं होतं की त्याला पूल करायचा होता, पोझिशन देखील येण्याचा प्रयत्न केला त्याने पोझिशनमध्ये, पण पाहिलं की चेंडू खूप बाहेर जातोय आणि मग कट करण्याचा प्रयत्न केला चेंडूला. एक धाव जरूर तिथे शक्य होती, परंतु धाव घेण्याचं कुठल्याही प्रकारचं धारिष्ट दोन्ही फलंदाजांनी केले नाही. 12 धावा, 2 गडी बाद 12. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही षटक अत्यंत प्रभावी. सुमितचा पुन्हा एकदा घातक चेंडू, दाहक चेंडू. थोडीशी अपील झाली तिथे, परंतु कुठल्याही प्रकारची बॅटची कड नव्हती, किनारा नव्हता, संपर्क नव्हता, स्पर्श नव्हता बॅटचा चेंडूला आणि निर्धाव चेंडू. चांगलं षटक, फक्त 4 धावा या षटकामध्ये, एकूण 12. 2 बाद 12, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. शिवसाम्राज्य पथक, प्रत्येक पथकाची एक खासियत आहे, प्रत्येक पथकाची एक ओळख आहे. परंतु पुणे शहरातला गणेशोत्सव संपूर्ण जगभर घेऊन जाणारी ही ढोल ताशा पथक आहेत. गणेशोत्सवाला एक वेगळं वलय प्राप्त करून देणारे हे ढोल ताशा पथक आहेत. यानंतरचा सामना होणार आहे आणि त्या सामन्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी दोन्ही संघांनी विनंती करतो, राज दरबार कक्षामध्ये आपण उपस्थित राहा. शिवतेज विरुद्ध श्री शिवदुर्गा. शिवतेज विरुद्ध श्री शिवदुर्गा. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण व्हेरिफिकेशनसाठी राज दरबार कक्षामध्ये या. यानंतरचा सामना पुन्हा एकदा एक अजून चांगला सामना आपल्या समोर आहे. तर शिवसाम्राज्य विरुद्ध रुद्र रूपम ढोल ताशा पथक. तिसरं षटक सुरू होणार आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर इथे डाव्या हाताने राऊंड द विकेट टाकलेल्या चेंडूला दिशा दिली फाईन लेगला. 4 धावा इथे मिळतील. सुंदर चौकार. प्रणव करेच्या बॅटमधून इथे 4 धावा येत आहेत. अकूट टप्प्याचा चेंडू होता, खूप वेळ होता प्रणवकडं आणि त्यांनी अचूक वेळ साधली. तिथे बघायचं ते फाईन लेग, लॉंग लेग मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. आता डीप मध्ये प्रोटेक्शन आणलेलं आहे लॉंग लेग कडे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहे. पॅड पाहिजे. पुन्हा एकदा आता अधिक फाईन खेळला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवलं होतं, त्याचा फायदा होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फेक देखील अचूक नव्हती आणि त्याचा फायदा इथे उठवलेला आहे प्रणव करेनं. 2 धावा, 18 वरती 2. तिसऱ्या षटकामध्ये शिवसाम्राज्य पथक. साम्राज्य असं उभं राहत नाही. अनेक वर्षांचा कालखंड त्यासाठी निश्चित प्रकारे जावा लागतो. 1645ला छत्रपती शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला. आणि त्यानंतर तब्बल 30 वर्ष लागली त्यांना राज्याभिषेक करायला. 1674ला छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वतःचं राज्य, स्वराज्य निर्माण झालं. इथे पाहायचंय साम्राज्य अजून विस्तार होतोय. एक शानदार चौकार 23 वरती. यस, लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र तांत्रिक दृष्ट्या आपण पाहिलं की तो बरोबर डावा पाय पुढे टाकला होता. उजवा गुडघा टेकवायची गरज होती जर चेंडूला लिफ्ट द्यायची असेल.
आखूड टप्प्याचा चेंडू इथे पूल केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 4 रन. एस डी स्पोर्ट्स च्या बॅनर वरती आदळतो चेंडू. इथे धावा मिळतील 4. सत्तावीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये निश्चित धावा प्राप्त झालेल्या आहेत 15 आणि थोडीशी गती वाढवलेली आहे शिवसाम्राज्यानं. धावांचं साम्राज्य त्यांना निर्माण करायचंय. आपण चर्चा करत होतो स्वराज्याची. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांचं 1680 ला निधन झालं, पण लगेचच छत्रपती संभाजीराजांनी राज्यकारभार हातात घेतला. 9 वर्ष औरंगजेबाची 5 लाखांची फौज असेल, डच पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, निजामशाह, कुतुबशाह, आदिलशाह या सगळ्या फौजांचा निर्धाराने सामना केला. संभाजीराजांचं बलिदान झालं. पुढे राजाराम महाराज, तारा राणींनी सूत्र हातात घेतली. शाहू राजांनी त्यानंतर स्वराज्याची सूत्र हातात घेतली आणि मग मात्र स्वराज्याचा विस्तार हा अटकपर्यंत झाला. फलकावरती 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे पाहायचे साम्राज्य निर्माण होणार का शिवसाम्राज्य पथकचं. चौथ्या षटकामध्ये वाह, उंच फटका आणि झेल होईल. तिसरा हादरा. मोठा फलंदाज होईल. तिसरा धक्का. तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात होती. 15 धावा आल्या होत्या. स्कोर योग्य पट्टीवरती गाडी आली होती, मात्र पुन्हा ऍक्सिडेंट. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश बोळभट दाखल होतोय. अजित भालेराव यांना देखील आपण अजित भालेराव सरांना आपण बघणार आहोत या टीम मध्ये. शिवस्वराज्य आम्ही शिवसाम्राज्य आम्ही बघतोय की कधी त्यांचा क्रमांक आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पंचांच्या क्षेत्रामध्ये निश्चित खूप मोठी उपलब्धी अजित भालेराव सरांनी मिळवलेली आहे. नवीन फलंदाज प्रथमेश बोळभट, प्रणव करे, प्रथमेश बोळभट ही जोडी चौथ्या विकेटसाठी मैदानामध्ये. तर गोलंदाज सुमित तोष्णीवाल. चांगला चेंडू सुमितचा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग मिळालं नाही. सुमित तोष्णीवाल या अगोदरच्या षटकामध्ये देखील प्रभावी होता. 4 धावांमध्ये 1 विकेट काढली होती पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये पुन्हा 1 विकेट. 2 विकेट सुमित तोष्णीवालच्या खात्यावरती आहेत. लांबचा रनअप आहे. 38 सर्कल वरून धावत येत आहेत. रिदम, बॅलन्स, स्टान्स. फ्लिकचा प्रयत्न आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कल वरून येईल. 1 धाव इथे मिळते आणि धावफलक देखील हळुवारपणे पुढे पोहोचतोय. फलकावर 29. 3 बाद 29 शिवसाम्राज्य पथक. अनंत चतुर्दशीला अख्खं पुणे शहर दणाणून टाकणारी सगळी ढोल पथक आजपासून तुम्हाला सिंहगड कॉलेजच्या मैदानावरती बघायला मिळतील. यावेळेस त्यांच्याकडे ढोल नसणार आहे, त्यांच्याकडे ताशा नसणार आहे, त्यांच्याकडे घंटा नाद नसणार आहे, पण बॅट असतील, बॉल असेल आणि क्रिकेटचा नाद या मैदानामध्ये 30 मार्च पर्यंत घुमणार आहे. 30 धावा 3 गडी बाद चौथ्या षटकामध्ये. सुमित तोष्णीवाल प्रत्येक वेळेस धावसंख्येला लगाम घातलेला आहे, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे सुमित तोष्णीवालनं आपल्या वेगवान गोलंदाजीनं. यस, इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता.
परंतु फसला प्रयत्न, पुन्हा एकदा धावा मिळणार नाही. षटक संपलेले, 4 षटकांचा खेळ संपला. 3-30 शिव साम्राज्य पथक. त्याच्या अगोदर व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. 4 षटकं आहेत आणि तोपर्यंत व्हेरिफिकेशन पूर्ण करा दोन्ही संघांनी. आणि इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉससाठी मैदानामध्ये या. स्पर्धा जरी ढोल ताशा पथकातील वादकांसाठी असेल, परंतु तरी देखील आपण मिरवणुकीमध्ये जशी शिस्त ठेवतो, तर स्पर्धेमध्ये देखील तीच शिस्त या ठिकाणी अपेक्षित आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि वेळ 16 मिनिटं शिल्लक आहेत. मला वाटतं आपण बरोबर ना, 16 शिल्लक आहे ना? 21 शिल्लक, माफ करा, 21 मिनिटं शिल्लक आहेत. 19 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं पूर्ण केलेली आहेत, तर 21 मिनिटं आता आपल्याकडे आहेत. शिवतेज पथक व्हेरिफिकेशनसाठी या तात्काळ. 5वं षटक, मॅजिक 50-50 ओव्हर. 10 धावांचं चॅलेंज आहे. चॅलेंज पूर्ण केले तर तुम्हाला अधिक 5 धावा मिळतील. चॅलेंज नाही पूर्ण केले तर तुमच्या बनवलेल्या धावांमधून 5 धावा कमी होतील. अर्थातच त्या 5 धावा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळतील आणि ज्यावेळेस ते बॅटिंगला येतील त्यांच्या स्कोअर कार्डवरती त्या जमा असतील. यस, मॅजिक ओव्हरची घोषणा करतायत पंच फिरोज सर. 5व्या षटकाची सुरुवात. गोलंदाज अनिकेत. पहिलाच चेंडू ग्लान्स केला, गतीचा वापर केलाय. चेंडू सीमारेषेकडे आणि धावा मिळतील 4. मॅजिक ओव्हरची 10 धावांचं चॅलेंज आहे मॅजिक ओव्हरमध्ये, जिथे पहिल्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त होत आहेत. सुरुवात चांगली होते या षटकामध्ये. गोलंदाजाला 10 धावा रोखण्याचं आव्हान आहे. आपल्या संघाला अधिकच्या 5 धावा कमवून देण्याची संधी आहे, मिळवून देण्याची संधी आहे. लेंथ बॉल, पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन मध्ये आहे. फाईन लेगला एकच धाव येईल. 5 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये पूर्ण होत आहेत. फलकावरती धावा 35. 3 गडी बाद. शिव साम्राज्य पथक 5वं षटक मैदानामध्ये प्रगतीवरती असताना आपण आस्वाद घेतोय शिवमुद्रा प्रीमियर लीगचा. ओहो हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. काय चेंडू आहे. लेंथ होता, पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. बघितलं, फुलर लेनचा हा बॉल निर्धाव ठरेल. 3 चेंडू मध्ये 5, अजून हव्यात 5. चॅलेंज पेक्षा आपण किती पुढे जाऊ शकता, निश्चित जेवढे पुढे जाणार अधिक निम्म्या धावा मिळणार. पुन्हा लेंथ बॉल, पुन्हा निर्धाव. कमालीची गोलंदाजी. दिशा टप्प्यावरती अचूकता आहे. योग्य टप्पा आणि T20 स्टाईल. आपण पाहतो उजव्याच्या बाहेर फुल लेनचा बॉल, जो खेळणं ज्याच्यावरती धावा बनवण्यासाठी एक खास वेगळी स्ट्रॅटेजी फलंदाजाला आणावी लागते. अन्यथा या चेंडूवरती धावा मिळणं दुरापास्त आहे. 5 पाहिजे तर इथे 1 धाव पुन्हा एकदा मिळणार आहे आणि 6 धावा या षटकामधून प्राप्त करतायत फलंदाज. तर अजून 4 धावा, एकच चेंडू शिल्लक आहे आणि चौकार. अन्यथा या 6 मधून देखील
5 अशा थेट वजा होणार नाहीत, परंतु तेवढ्या कमी धावा बनवाव्या लागणार आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात. त्यामुळे इथे 4 आल्याच पाहिजे. शेवटचा चेंडू आणि चौकार म्हणू आपण. खरं तर हा इनिंगचा शेवटचा नसेल, मात्र मॅजिक ओव्हरमध्ये शेवटचा बॉल आहे. 6 धावा आतापर्यंत तुम्ही घेतल्यात, तर तुम्हाला केवळ 4 धावांची अजून गरज आहे. हो 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 हो, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही आणि डॉट डिलिव्हरी. 6 धावा इथे जरी आलेल्या असतील तरी देखील ज्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करायला याल, प्रतिस्पर्ध्याच्या खात्यामध्ये 5 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. मॅजिक ओव्हरचा ॲडव्हान्टेज खरं तर ते फलंदाजांना मिळायला पाहिजे होतं, पण मी सकाळपासून बघतोय गोलंदाजांनीच मिळवलेले. 10 धावांचं चॅलेंज इथे मॅजिक ओव्हरमध्ये 10 धावांचं चॅलेंज पार करणं थोडंसं कठीण आहे. गोलंदाज अक्षय बोराटे. शेवटचे 3 षटक अजून शिल्लक आहेत आणि फलकावरती धावा सध्या दिसत आहेत 36 धावा. 3 बाद 36 5 षटकांमध्ये. उंच फटका, मात्र एलिव्हेशन जास्त आहे. लॉंग ऑन डाऊन दी बॉल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील तिथे आणि टेकन व्हेरी गुड कॅच. झेल होईल. चौथा धक्का शिवसाम्राज्य पथकला. फलंदाज अजित भालेराव. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद अंपायर आहेत, ज्यांना आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील ऑनफिल्ड अंपायर्स म्हणून बघितलेलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित MCA कॉर्पोरेट शील्ड या स्पर्धेमध्ये देखील ज्यांनी पंचांची भूमिका साकारलेली आहे. 1 ते 42 नियमांचे बेताज बादशाह अजित भालेराव, आणि ते सुद्धा ढोल वादक आहेत. शिवसाम्राज्य पथकामध्ये ते देखील ढोल वादनाचं आनंद घेत आहेत. मी म्हणणार नाही काम करतात असं म्हणणं चुकीचं ठरेल वादकांच्या बाबतीमध्ये, कारण हे सगळेच हौशी आहेत आणि केवळ एक परंपरा, तो नाद, तो जोश, आणि म्हणूनच स्कूपचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग फसलेला आहे. इथे निर्धाव चेंडू. 37 धावा. एक वादनाची संस्कृती पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये तयार झालेली आहे. हळूहळू इतर शहरं देखील पुण्याचा आदर्श घेत आहेत. तिथे देखील ढोल पथकं तयार होत आहेत, ताशा पथकं, ढोल ताशा पथकं तयार होत आहेत. ग्रामीण भागामध्ये ढोल लेझिम पथकं आहेत. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यस, पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त आहे. चेंडूला गती दिलेली आहे. फाईन लेगला धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. राहिलेली आहे की चेंडूच्या गतीचा वापर तो बेमालूमपणे करतो. काही चौकार त्याने तिथे खेळलेले आहेत. मागच्याही षटकामध्ये एक चौकार होता, त्यानंतर या षटकामध्ये देखील एक चौकार तिथे आलेला आहे. स्कूपचे फटके असतील किंवा इम्प्रोव्हायझेशन असेल, खूप चांगलं केलेलं आहे. बऱ्याच वेळा त्याला यश आलेले नाहीये, पण तरी देखील धावा त्याने बनवलेल्या आहेत. 19 धावा 11 चेंडूमध्ये. या सरळ बॅटनं लॉफ केला चेंडूला लॉंग ऑफकडे. 1 धाव यावेळेस येऊ शकते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकत होता, मात्र अजित भालेराव यांनी नकार दिलाय आणि त्यामुळेच धावफलक 42 वरती थांबेल. 4 बाद 42. 6व्या षटकामध्ये शिवसाम्राज्य पथक. या अगोदरची मॅच जी झालेली होती, तालवाद्य पथक. विनंती करतो की आपण भोजनासाठी भोजन कक्षाकडे, खानावळमध्ये जा. भोजन कक्ष म्हणणार नाही मी, खानावळ कक्षामध्ये जा. तालवाद्य पथक आपण भोजनासाठी खानावळमध्ये या.
याचबरोबर 6व्या षटकाची सांगता होईल. 42 धावा, 4 गडी बाद 42 शिवसाम्राज्य पथक. शेवटची 2 षटक शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये प्रभावी फलंदाजी अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही स्कोअरला डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतराल तर 5 धावा घेऊनच सुरुवात करणार आहेत रुद्र रूपम ढोल पथक. त्यामुळे रूपमला रोखायचं असेल तर या 2 षटकांमध्ये अधिकच्या धावा पाहिजेत शिवसाम्राज्याकडे. प्रत्येक टीमला 2 मॅचेस लीग मध्ये मिळणार आहेत. स्पर्धेमध्ये 24 संघांचा सहभाग आहे. 2 मॅचेस लीग मध्ये प्रत्येक टीम खेळणार आहे आणि तिथून मग पुढच्या फेरीमध्ये क्वालिफिकेशन होईल. एलिमिनेट व्हायचं नसेल तर प्रत्येक विजय महत्वाचा आहे. या स्काय शॉट आहे. वाह, पुन्हा एकदा गतीचा वापर केला आणि थर्ड मॅनला यावेळेस 4 धावा. प्रणव करे. धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकाची सुरुवात होते. चौकाराने सुरुवात केलेली आहे. प्रणव करे रन मशीन आहे. 13 चेंडूमध्ये 24 धावा. पुन्हा एकदा दिशा देण्यात यशस्वी. मात्र यावेळेस प्रोटेक्शन आहे तिथे. थर्ड मॅनला शॉट, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक 38 वरून अडवेल. 47 एक धाव देखील महत्वाची. मात्र अधिकचा वेग धाव फलकानं धारण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या क्षमतेचा 200% वापर अजित भालेराव यांना करावा लागेल. अंपायरिंग पोझिशन मध्ये उभं राहताना खूप बारकाईनं निरीक्षण करता येतं. त्याचा फायदा होऊ शकतो ॲज अ बॅटर. यस, हुक करायचा होता चेंडूला, कनेक्शन मिळालं नाही. शरीरावरती आदळला चेंडू. धावा मिळणार नाही इथे. धावफलक 47. 4 बाद 47 शिवसाम्राज्य पथक. यस, पुल आणि पॉवरफुल अजित भालेराव. खणखणीत सनसनीत दणदणीत षटकार. न 4 बाद 53. 7व्या षटकामध्ये काही धावा अधिकच्या प्राप्त होत आहेत. काही मोठे फटके दिसत आहेत. पुन्हा शॉट ऑफ लेंथ. मात्र यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. वाईटची घोषणा. टप्प्यांमध्ये थोडंसं व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाजानं. अलोक पिंपरे, पण धावा रोखण्यामध्ये तो थोडासा अपयशी ठरलेला आहे. आतापर्यंत 12 धावा या षटकामधून फलंदाजांनी वसूल केलेल्या आहेत. पुन्हा चांगला फटका. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव अजित भालेराव पूर्ण करतील आणि एका धावेबरोबर 55 वरती पोहोचताय शिवसाम्राज्य पथक. 4 गडी बाद 55 7व्या षटकामध्ये. इथे काहीसा वेग मिळालाय आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस आपण स्कोअरची टोटल देणार आहोत त्यामध्ये 5 धावा समोरच्या संघाला कमी बनवायच्या आहेत. त्यामुळे अधिकचे एफर्ट्स राहिलेल्या चेंडूंमध्ये हवेत फलंदाजांकडून. प्रणव करे. हो, बाहेरची कड आहे इथे आणि प्रणव बाद. लाडका फटका होता त्याने जो लेट कट खेळले होते या अगोदर, पण याच फटक्याने दगा दिलेला आहे आणि प्रणव करेची इनिंग समाप्त झालेली आहे. 55 धावा 5 गडी बाद. शिवसाम्राज्य 7 षटकांचा खेळ संपला. काय एच डी स्पोर्ट्स बिलीव्ह अँड अचीव्ह. तर एच डी स्पोर्ट्सचा बॅटचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. प्रमुख प्रवेश मला वाटतं छावणीच्या बाजूला आहे. छावणी कक्षाच्या बाजूला
एच डी स्पोर्ट्सचा स्टॉल आहे जिथे बॅट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. जर कोणत्या खेळाडूंना बॅट खरेदी करायचे असतील तर आपण तिथे जाऊन खरेदी करू शकता. स्पेशल टेनिस बॉल क्रिकेटसाठी डिझाईन केलेल्या बॅट्स तिथे अवेलेबल आहेत आणि या स्पर्धेसाठी आपण त्या वापरू शकता. शेवटचं षटक अजित भालेराव मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त बाउन्स आहे इथे, एक्स्ट्रा बाउन्स आपण म्हणू शकतो. गुड लेंथ वरून चेंडूला चांगली उंची मिळाली. निर्धाव चेंडू 55 वरती 5. 7व 8वं षटक मैदानामध्ये सुरू झालेले आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 विकेट पडलेले आहेत. 55 धावा फलकावरती आहेत. अजित भालेराव ऑन स्ट्राईक. यस, लेंथ बॉल आणि कनेक्शन झालं असेल, मात्र टायमिंग मध्ये प्रॉमिसिंग नाही. फटका धावा मिळून देणारा नाहीये. 2 चेंडू डॉट आले डेथ ओव्हर मध्ये. एक षटकार जरूर आलाय. पूलचा फटका मागच्या षटकामध्ये अजित भालेराव यांचा पाहिला आपण, पण त्यानंतर मोठा फटका नाही. उजव्याच्या बाहेर चेंडू. वाईडची घोषणा आहे. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. 56 धावा 5 गडी बाद. कळलं जरूर आहे, पण थर्डमॅनला क्षेत्ररक्षक देखील आहे. एकच धाव अजित भालेराव पूर्ण करणार आहे. 57 धावा. अजित भालेराव यांची फलंदाजी 8 चेंडू 9 धावा. 57 वरती 5 8व्या षटकामध्ये. यस, जागा बनवण्याचा प्रयत्न, मात्र हवेमध्ये चेंडू निर्मनुष्य जागेमध्ये पडेल. निर्जन स्थळी चेंडू पडतोय. 2 धावा. फलंदाज अक्षय बलकवडेला इथे मिळणार आहे. अक्षय बाळू बलकवडे. मला वाटतं 2 अक्षय बलकवडे या संघामध्ये आहे. एक अक्षय सुभाष बलकवडे आणि एक अक्षय बाळू बलकवडे. आणि अजूनही मला वाटतं तिसराही अक्षय बलकवडे या संघामध्ये आहे. एकाच नावाचे एकापेक्षा जास्त खेळाडू शिवसाम्राज्य पथक मध्ये. 60 धावा 5 गडी बाद. 8वं षटक मैदानामध्ये. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी राहिली संग्राम जगताप कडून. मोठ्या फटक्यांपासून अलिप्त ठेवलेला आहे. फक्त 4 धावा आतापर्यंत. पूल करण्यात यश जरूर प्राप्त होईल, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आणि धाव हवी आहे. हो, इथे फलंदाज बाद होणार आहे आणि धक्का बसेल 6वा. 60 धावा 61 धावा 6 गडी बाद. या स्थितीमध्ये शिव साम्राज्य पथक विजयासाठी 62 धावांचं लक्ष असेल. रुद्र रूपम ढोल पथक संघाला 62 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत रुद्र रूपमला. परंतु त्यांच्यासाठी चांगले संकेत आहे की त्यांच्या स्कोअर कार्डवरती ऑलरेडी 5 धावा आहेत. त्यामुळे विजयासाठी त्यांना पुढे 57 धावा जायच्या आहेत. लक्ष सोपं असेल, पण शिव साम्राज्य काही बर्फाचा गोळा नाहीये. खरं आहे, ते असे सहज वितळून जाणारे नाहीत. ते सुद्धा लढतील आणि या 57 धावांचं रक्षण करतील. पाहायचंय पुढे काय घडते काय बिघडते, जाणून घेऊ जशी मॅच सुरू होईल. पुन्हा एकदा पुण्याचा गोड आवाज, शैलेश निवंगुणे सर.
संपुष्टात आपण दुसऱ्या डावाकडे लगेचच वळणार आहोत आणि पुढच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करणार आहोत. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये ज्यांची संकल्पना आपण सातत्याने यशाच्या दिशेने वाटचाल करताना पाहिलेली आहे ते आदित्य सर आपल्या बरोबरीने टॉस संपन्न करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतील. दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे की आपला नाणेफेकीचा कौल, आपल्या मॅचचा नाणेफेकीचा कौल लगेच संपन्न करायचा आणि त्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या खेळाडूंचं व्हेरिफिकेशन इथे करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅप्टन पहिल्यांदा मैदानामध्ये चला. शिवतेज टीम आपले कॅप्टन आणि आपल्या विरोधामध्ये शिवदुर्ग, शिवतेज आणि शिवदुर्ग असे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याबरोबर जोडले जात आहेत. आणि आदित्य सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं लक्ष फार बारकाईने आहे आणि बारकाईने लक्ष देत असताना ही स्पर्धा यशाच्या दिशेने वाटचाल करून एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन आलेत. त्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण आजच्या दिवसातील 5व्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. मला फोन आला त्याचा, तो म्हटला की तू कधी जाणार आहे. म्हटलं अरे आमची 5वी मॅच आहे. तो बोलला मी निघतो पुढे. मग तू ये. मला किती वाजता बोलला माहिती आहे? 11:30ला बोलला मी निघालो. त्याच्यात 2 मॅच लवकर झाले. शिवगर्जना 3 ओव्हर आणि दुसरी मॅच बाय. आम्ही येणार होतो 4-4:30. नाणेफेकीचा कौल आपण पाहतो इथे संपन्न केला जातोय. आदित्य सरांच्या शुभास्ते आपण हा नाणेफेकीचा कौल संपन्न केला आहे. एक अनोखं नाणं आपण या स्पर्धेदरम्यान जे पाहतोय, जे स्पिन केलं जातं आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल संघाने जिंकून शिवतेज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बघूया त्यांचा तो निर्णय या नंतरच्या मॅच मध्ये कशा प्रकारे इथे कामगिरी करतील संघाचे सहकारी. तर चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. 48 चेंडूंमध्ये 62 धावा म्हणायला गेलं तर काही कमी नाही आहेत आणि तसं बॅटरने जर ठरवलं तर या काही अधिकही नाही आहेत. म्हणजे आज जर आपण बघितलं ना, या स्पर्धेची जी सुरुवात झाली आहे सकाळच्या 17 पासून आतापर्यंत ही 5वी मॅच, 4थी मॅच जी मैदानामध्ये संपन्न होते. एक संघ तर इथे आला नाही, परंतु या तिन्ही मॅचचा जर पहिल्या डावाचा खेळ बघितला तर 48 चेंडूंमध्ये 70च्या आतमध्येच धावसंख्या आहे. 70+ धावसंख्या झालीच नाही पहिल्या डावामध्ये तरी. तर बघूया सकाळपासून चेस करणाऱ्या टीम पहिली मॅच वगळता दोन्ही टीम इथे मला वाटतं जिंकलेल्या आहेत ज्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. तर या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. रुद्र रूपम डोलताशा पथक हा संघ बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. आदित्य जगताप आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. तर स्ट्राईक वरती असतील प्रशांत शिंदे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी येत आहेत. बघूया पहिल्या षटकामध्ये मॅनेटरी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या डावाची सुरुवात होईल जिथे 48 बॉल मध्ये 62 धावेंचा पाठलाग करायचा आहे. तर या 62 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील याकडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिलाच बॉल गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे त्याचा वापर करण्यात आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडीशी गती इथे कमी केली परंतु दिशा इथे भरकटली जाते आहे. पंचांनी लगेचच गोलंदाजाला इथे दंडित केलाय. एक दंडात्मक कारवाई केली आहे. बाईट बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येची सुरुवात होते. 62 धावेंच्या पाठलागाची सुरुवात इथे अतिरिक्त धावेने केली जाते. एकेरी धाव
एक धाव इथे आतापर्यंत झाली आहे. 50-50 ओव्हरमुळे काही संघांना इथे पेनल्टी बसलेल्या आहेत. इथे देखील सुरेखरित्या केलेलं कमबॅक. या गोलंदाजाकडे क्षमता आहे, चेंडू अगदी हळुवार पद्धतीने हाताळण्याची क्षमता आहे. पंच नो बॉलचा कॉल देत आहेत. कशा संदर्भात आहेत? सर्कलमध्ये जे खेळाडू गरजेचे आहेत ते जर नसतील तर मात्र इथे नो बॉलचा कॉल केला जाईल. क्षेत्ररक्षक जे स्टार्ट तुम्ही घेताय ती 30 सर्कलच्या बाहेर घेताय आणि त्यातून विषय असा होतोय की तुम्ही बाहेरच थांबताय, तुम्ही आतमध्ये येत नाहीये. त्यामुळे इथे पंचांनी नो बॉलचा कॉल केला आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळ्यांनी पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. इथे फुल टॉस, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. यष्ट्यांचा वेध घेतलाय परंतु फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे धोका इथे मिळणार नाहीये. एक चांगलं कमबॅक गोलंदाज करतायत परंतु खराब कामगिरी इथे बॅटर कडून होतीये. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र वाईट बॉल, त्यानंतर आलेला पुन्हा एकदा नो बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवरती इथे संधी घेता आली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉल. गोलंदाजांनी अतिरिक्त धावा खर्च केल्यात परंतु बॅटने अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाहीये. चांगली गोलंदाजी ओमकार यांची, सुरुवात चांगली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, आर पार फरार, षटकार. सुरेखरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल, बॅटच्या रडार मध्ये मिळाला आणि त्यानंतर साईड स्क्रीनच्या दिशेने बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडून दिलाय. 6 धावेंसाठी धावसंख्या होते ती 8. पहिले षटक सुरू आहे, 8 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पुन्हा एकदा गती कमी केली. चेंडू इथे हवेमध्ये आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर मधून चेंडू चाललाय. एक टप्पा घेतो आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारा पाठोपाठ आलेला 4-4-4-4 चौकार. सुरेखरित्या पहिल्या 2 चेंडूंवरती धावा मिळाल्या नाहीत परंतु पुढच्या 2 चेंडूंमध्ये इथे गोलंदाजाचं स्वागत केलंय आणि बॅटर सांगतायत स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वॅग मध्ये केलाय. षटकारा पाठोपाठ चौकार. धावसंख्येला एक मोठी इथे उसळी देऊन कामगिरी करण्याचं काम इथे बॅटर करतायत. धावसंख्या मात्र इथे वाढतीये. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने खडे खडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवून दिलंय षटकारासाठी. काय गुणोत्तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार, षटकार, फक्त आणि फक्त भर उन्हामध्ये हा धावांचा पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये संपूर्णरित्या संघाने धावा बनवल्यात आणि धावसंख्येला एक मोठी उसळी इथे निर्माण करून दिली आहे. आतापर्यंत 18 धावा या ओमकार यांनी खर्च केल्यात. 18 धावा, त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 अवांतर आणि 1 नो बॉल, अशा 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल. इथे मात्र गती परिवर्तन, चेंजअप पेस, हळुवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. कॉड बिहाइंडची शिकार. पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. सुरेखरित्या सरते शेवटी विकेट मिळवली. जे आक्रमण होतं त्या आक्रमणाला थांबवण्याचं काम केलं आणि जे यश मिळत आहे, एक आक्रमक बॅटर आघाडीचा बाद होऊन डगआउटच्या दिशेने इथे आपण येताना पाहायला मिळत आहेत. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अनिकेत खाडे. अनिकेत खाडे नवीन बॅटर येत आहेत. बाद झालेत ते प्रशांत शिंदे आणि प्रशांत शिंदे यांनी जी सुरुवात केली, सिंगल डबल कडे त्यांचं लक्षच नव्हतं आणि प्रशांत शिंदे आज घरी सांगूनच आलेत, मी बाहेर खाईन तर तुपाशीच, नाहीतर मी उपाशीच. चौकार षटकारामध्येच मी धावसंख्या बनवेल, सिंगल डबल मध्ये मला काही इंटरेस्ट नाही. हमें ऐसा टुकू टुकू खेळणं नाही, आता हम खाली मारेगा. आणि त्या मारण्याच्या प्रयत्नामध्ये 2-3 वेळा त्यांना यश मिळालं परंतु सरते शेवटी ते बाद झाले. सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते कॉड बिहाइंडचे शिकार झालेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश बोलबट. अजून एक वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल, तो क्रशिंग यॉर्कर. सुरुवात तर इथे फुल लेंथ वाईड यॉर्करच्या प्रयत्नाने केली आहे. सुरुवात अगदी अप्रतिम आहे. 10 ते 15 पावलांचा रनअप आहे. वेगवान तर चेंडू येणारच होता परंतु इतका भन्नाट येईल हे बॅटरला देखील कळलं नसेल.
ते आपण म्हणतो ना की अचानक झोपेतून उठवल्यासारखा अनुभव आला असेल बॅटरला. निर्धाव चेंडूने इथे सांगता होतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी कव्हरच्या दिशेने सुरेखरित्या चांगला कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. म्हणजे मुंबईचा जितका फेमस मरीन ड्राईव्ह नाही ना, त्याच्यापेक्षा देखील देखना हा क्रिकेट मधला कव्हर ड्राईव्ह आहे. सुरेखरित्या अक्षरशः मैदानाला गुदगुला करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 27, एक बॅटर बाद 27. आतापर्यंत एकही सिंगल नाहीये, सगळे चौकार आणि षटकारच आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले, ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. अजित त्या ठिकाणी चेंडू अडवतील, परंतु सिंगल इथे प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये स्वतः संघाचे संगनायक कॅप्टन इथे तैनात आहेत. एकाच पथकामध्ये वाजवणारी मंडळी आहेत. गणेशोत्सव ज्या ज्या मंडळांनी गाजवलाय ती सर्व गाजवलेली मंडळी आहेत, परंतु आज मैदानामध्ये त्यांना आपला खेळ आपल्या संघाला इथे गाजवायचा आहे, टिकवायचं आहे, या स्पर्धेचा मानकरी व्हायचं आहे. त्यामुळे हे युद्ध मैदानामध्ये झुंपलं जात आहे. पुढचा बॉल पदालालित्य डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. ओ इथे सोप्पा झेल हातातून सुटतोय आणि सोप्या पद्धतीनेच घ्यायचा होता. अप्पर हँडचा वापर केलता, परंतु इथे मात्र थोडंसं जजमेंट चुकलं. जसा आंघोळीचा ओला साबण हातातून निसटतो त्याप्रमाणे चेंडू मात्र हातातून निसटलाय. जीवदान मिळतंय, सिंगल येते. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 29, एक बॅटर बाद 29 धावा. 29 फॉर लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा पदालालित्य केलंय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार करता येत नाही, कधी कधी तुम्हाला संयम हा दाखवावाच लागतो. प्रत्येक वेळेस चौकार षटकार हे खेळले जात नाही. प्रत्येक बॉलवरती 6 किंवा 4 येतच नाही, कितीही महान बॅटर असू द्यात. प्रत्येक बॉलवरती तो षटकार मारू शकत नाही, चौकार मारू शकत नाही. सिंगल डबल कडे देखील लक्ष द्यावं लागतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवलाय, फेकी मात्र काहीशी भरकटली आहे, उशिराने होतीये. बॅकअप थोडासा कमकुवत आणि त्या दरम्यान वेगवान जलद गतीने प्राप्त केली जाते ती सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा झाल्यात. येणारे 36 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने या 30 धावा ज्या झाल्यात त्या ऍक्च्युली 25च आहेत, परंतु जी 5 धावांची पेनल्टी पडली आहे त्यामुळे त्या 5 धावा बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये या जोडल्या जात आहेत. म्हणून 30 धावसंख्या झाल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 30 झाल्यात. येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे, 32 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघाचे संगनायक करते धरता संघाचा म्होरक्या इथे गोलंदाजी मार्क वरती. नाव आहे अजित, नाम तो सुना ही होगा. आता अशी परिस्थिती आहे की कधी कधी आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलं असेल की अजित भालेराव सर अगदी MCA सारख्या नामांकित असोसिएशन मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलेत. MPL सारखी जी स्पर्धा ज्या पंचांनी सुरेखरित्या पार पाडली ते अजित सर इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि त्यांचेच सहकारी आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आता गोलंदाजी कशी करतायत, पंचांवरती टेन्शन आलं असेल की काय नक्की निर्णय द्यावा. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट. क्या बात आहे. मी फक्त पंचांची भूमिका करत नाही, माझ्याकडे क्षमता आहे खेळण्याची, गोलंदाजी करण्याची आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवण्याची. एक विकेट इथे अजून एकदा प्राप्त केली जाते. अजित भालेराव इथे विकेट मिळवतात. प्रतिस्पर्धी संघाला दिलेला हा अजून एक धक्का, अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. आदित्य इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. नितीन सातपुते, काल आपण मैदानामध्ये बघितलं, टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना आपण काल पाहिलेलं आहे बॅटिंग करत असताना. आता बघूया इथे हे सातपुते नक्की काय करतायत. आडनाव सारखं आहे परंतु खेळ सारखा आहे की नाही ते पाहावं लागेल. पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने इथे मिळवली आहे. पहिलाच बॉल इथे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील इथे मागितली परंतु पंचांनी इथे नॉट आउट कळवलंय. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रेशर इथे पंचांवरती देखील असेल, कारण आपल्याला ज्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये
काम करताना पाहिलंय त्यांची अपील अशी आगळी वेगळी नसणार आहे, जी योग्य आहे तीच अपील इथे केली जाईल आणि पंचांकडे दाद फक्त मागण्याचं काम केलं जाईल. आता दम देऊन चालणार नाही. पंचांकडे फक्त दादच मागायची, दम द्यायचं कामच नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. स्वतः गोलंदाज पंच आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे आपण आता दम दिला तर लोक आपल्याला दम देतील. दमात घ्यायचं काम नाही. निर्धाव चेंडू डॉट. इथे देखील उजव्या यष्टीच्या लगत. क्या बात है. संघाचा संगनायक उगाच हे पद दिलेलं नाहीये. संघाचा म्होरक्या मी काय, का मला ही जबाबदारी दिली आहे. एवढे खांदे मजबूत आहेत. संघाचा संपूर्ण भाल पेलण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. चांगली गोलंदाजी इथे आतापर्यंत पाहायला मिळते. तिन्ही चेंडू निर्धाव आहेत. एक विकेट देखील मिळवली आहे. 30 धावेंवरती 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा तो चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय चेंडू. बॅटच्या समोरून थोडासा मार्ग बदलतोय. व्हेरिएशन आहे आणि ते व्हेरिएशन इथे पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी आहे. 10 ते 15 पावलांचा रनअप आहे आणि त्यामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी इथे केली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. पॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये इथे तैनात आहे. सिंगल आणि फक्त एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 31. 5 चेंडूंमध्ये 1 धाव इथे खर्च केली आहे. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत एकच धाव 5 बॉलमध्ये. फार कंजूस आहेत हे गोलंदाज, स्वभावाने नाही धावा खर्च करण्यामध्ये. शब्दाचा अर्थ समजून घ्या. पुढचा बॉल अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल मारेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी 4 धावेंसाठी. शेवट मात्र इथे निराशाजनक. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बॅटरने केला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहताय मुख्य स्क्रीनवरती tenniscricket.in माध्यमातून. अगदी योग्य दिशेने ती वाटचाल. धावसंख्येला देखील दिलेला तो आकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 आणि विजयाचं समीकरण 30 चेंडू आणि 27 धावा. 27 रन्स टू विन 30 बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. गोलंदाजी मार्क वरती. प्रणव. बघा कित्येक असे खेळाडू असतात ना की मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जात असताना जर काही गोलंदाज काही बॅटर वेगळ्या स्टाईलने नेहमीच मैदानामध्ये येतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल हार्दिक पांड्या प्रत्येक वर्ल्ड कपच्या वेळेस त्याची हेअरस्टाईल वेगळी असते. त्याच पद्धतीने इथे प्रणव दिसत आहेत. काहीतरी वेगळी हेअरस्टाईल आहे आणि आल्या आल्या तो जलवा पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि प्रणव सांगतायत माझी उपस्थिती मी का दिली आहे, मी का या संघामध्ये आहे. विकेट इथे प्राप्त होतीये. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. कधी कधी मोठे फटके येत आहेत परंतु बॅटर देखील बाद होतात. 62 धावा काही सोप्या वाटत नाहीयेत कारण गोलंदाजी इथे भन्नाट होतीये. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सुमित सातपुते इथे मात्र स्वस्तामध्ये बाद झाले. हरकत नाही परंतु सुमित येत आहेत. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतील. प्रत्येकालाच इथे जिंकायचं आहे. प्रत्येक जण जिंकण्यासाठीच मैदानामध्ये येतोय. आपल्याला हे पर्व गाजवायचं आहे. एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे. विनामूल्य प्रवेश आहे. प्रामुख्याने ही गोष्ट नमूद करा. विनामूल्य प्रवेश. अशी कुठलीही महाराष्ट्रामध्ये स्पर्धा होत नाही की ज्याची प्रवेश फीच नसते खेळाडूंना आणि त्यातून सगळं किट आणि ते देखील ब्रँडेड किट देऊन आपण खेळाडूंना खेळण्यासाठी इथे आमंत्रित केलंय. हे सगळं आमंत्रित केलेले संघ खेळत आहेत. त्यामुळे खेळ हा चांगलाच होणं हे प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपल्याला जिंकायचंच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळती आहे. अजूनही 26 करायचे आहेत. 28 चेंडू आणि 26 धावा. रनबॉल इक्वेशन आहे. एखादी विकेट एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग टीमला इथे घेऊन येऊ शकतो आणि त्यांना यायचं आहे. पहिल्याच मॅच मध्ये कोणालाही हरायचं नाहीये. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे तर जिंकणं हे अपेक्षित आहे. नॉकआउट मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल. फक्त इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइडला. सिंगल इथे मिळते. स्वतः यष्टीरक्षक चेंडू अडवतील. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 37. 3 बॅटर बाद. सुरुवातीला आलेले बिग हिट त्यानंतर मात्र कुठेतरी बिग हिट लपवले जात आहेत. 3 षटकानंतर इथे मोठ्या फटक्यांना अजूनही आपण पाहतोय इथे खेळलं जात नाहीये. डॉट बॉल आहेत. विकेट गेल्या आहेत. इथे देखील
चुकीचाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावा, 37 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, परंतु इतका लांब मारायचा प्रयत्न केला की तो बॅटवरतीच नीट येऊ शकला नाही. कधी कधी असं होतं, खराब चेंडूवरती फार लांबलचक षटकार मारायचा प्रयत्न केला जातो, परंतु तिथे मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आहे. 37 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. अजूनही 25 चेंडू आणि 25 धावा. रन बॉल इक्वेशन 25 बॉल 25. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचाने वाईड बॉलचा इशारा केलाय. काहीशी वेगळी शैली आहे गोलंदाजाकडे. जी ऍक्शन आहे त्यामध्ये आपण बघतोय की खांद्याचा वापर चांगला केला जातोय. बॉलला फोर्स करण्यासाठी जो डिलेव्हर पॉइंट आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर त्यावेळेस तुम्हाला कळून येईल की गोलंदाज नक्की काय करतायत आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला काय करायचंय. इथे मात्र आडव्या बॅटचा वापर आणि शेवटच्या बॉलवरती बॉल करेल. बाउंड्री लाईनच्या बाहेरची सफर. 6 धावेंसाठी सिक्सर. षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 3 बॅटर बाद आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 24 चेंडूंमध्ये 18 धावींची गरज आहे. 24 बॉल 18 धावा. गेलेलं दिलं तरी चालेल. हा मध्यंतराचा वेळ मिळतोय. ऍक्च्युली हा शेड्यूलमध्ये नाही आहे, परंतु दुपारचं सत्र आहे त्यामुळे तुम्हाला पाहण्यासाठी हा मध्यंतराचा थोडा वेळासाठी आपण पॉज करतोय. शेवटच्या 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये ही 50-50 ओव्हर आहे. एंड बदललाय. बघूया आता गोलंदाज इथे हॉस्टेल एंड कडून कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक इथे 5 ला सुरुवात होईल. शेवटच्या 24 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावींची गरज आणि त्यामध्ये असलेली 50-50 ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश बोलबट यांना आमंत्रित करण्यात येत आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 5वं हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येत आहेत. 24 बॉलमध्ये 18 धावींची गरज. 50-50 ओव्हर स्टार्ट. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये एक्सप्रेस डिलिव्हरी. वाऱ्याचा फायदा इथे गोलंदाज देखील घेत आहेत. विकेटवरती असलेलं हलकस गवत, त्या गवतावरून वेगवान गोलंदाज जो वेग अधिकरित्या धारण करताय. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः गुलीगत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये टॉट. पुन्हा एकदा इथे फटका फसतोय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, परंतु तो प्रयत्न तिथे फसतोय. एक धाव पूर्ण आहे. दुसरे डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इथे नेहमीच धोकादायक ठरतात आणि त्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. टेक्नॉलॉजिया tenniscricket.in वॉर रूम मध्ये तिसरे पंच चेक करतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत तो निर्णय सोपवला जाईल. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पानी का पानी. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. Review for runouts at striker's end, showing the split side. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील.
tenniscricket.in म्हटल्यानंतर ती पारदर्शकता तर आपल्याला पाहायला मिळते आहे. क्लीन अँड क्लिअर. तिसरे पंच थोडेसे विचारत आहेतच आणि प्रामुख्याने तिसऱ्या पंचांचं काम हे तिसऱ्या पंचांनी करणं हे चांगलं आहे. खेळाडूंचं कामच नाही आहे ते बघण्याचं. तुम्ही बघून काहीच फायदा नाही, त्यामुळे बघायचंच नसतं ते. कधी बघितलंय का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू जातो आणि बघून येतो? तसं नाही होत. आपण जवळ आहे म्हणून पटकन वळलो, तसं वळायचंच नाही. बरं, एक सोडून 2 खेळाडू आहेत तुमचे. हां, एकाच टीमचे 3 खेळाडू आहेत, एकाच टीमचे. तिसरे पंच निर्णय देतील, आपल्यापर्यंत सोपवतील आणि योग्य तो निर्णय तोच आपल्यापर्यंत येईल. योग्य ते मार्गदर्शन मिळेलच, तो निर्णय इथे सोपवला जाईल. डायरेक्ट हिट नेहमीच बॅटर धोकादायक परिस्थितीमध्ये येतो. त्यासाठी टेक्नॉलॉजी आल्यामुळे काय झालं की पंचांचं काम थोडंसं सुखकारक ठरलंय. कारण एवढं क्लोज निर्णय, म्हणजे एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की सर मी आउटच नव्हतो, पण तिथे आहे लाईव्हला चेक करता येत आहे. तसे पंच अगदी क्लोज कॉल आहे म्हणून तिथपर्यंत पोहोचतायत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट. आताच्या 2 धावा आहेत. प्रयत्न चांगला केला, डायरेक्ट हिट केला, परंतु बॅटरने इथे यशस्वीरित्या त्या 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या होते ती 46. पहिला डॉट, त्यानंतर आलेल्या 2. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्यात. 10च्या पुढे जायचंय. इथे देखील मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक इथे बनून राहतील प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. आपण 4च्या पुढे धावसंख्या जाताना बघितली आहे 50-50 ओव्हरमध्ये, जी आतापर्यंत 8 झाली आहे. पुढचा बॉल, इथे देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? आहेत, आणि टिपतील देखील झेल. अजूनही हे षटक संपलेलं नाहीये. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे. 4 चेंडूंमध्ये 8 आल्यात. जर 2 चेंडूंमध्ये 2 आल्या तर त्या 10 आणि +5 अशा 15 धावा जोडल्या जातील. पण नाही आल्या तर आहेत त्या स्कोर मधून तुम्हाला मात्र 5 धावा मायनस कराव्या लागतील. सामन्याचं समीकरण इथे मात्र आपण पाहतोय 52 झाल्यात. अजूनही पुढच्या 2 बॉलवरती जर 2 आले नाहीत तर मात्र त्या स्कोर मधून 5 धावा मायनस केल्या जातील. मग परत एकदा तुम्ही बॅकफुटला या. डावखुऱ्या शैलीचे बॅटर इथे आमंत्रित केले जात आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 52 आहेत. विजयासाठी अजूनही 20 चेंडूंमध्ये 10 धावा करायच्या आहेत. बॉलिंग टीमला तर इथे ठाऊक आहे की या 2 धावा द्यायच्या नाही आहेत, कारण टार्गेट पुन्हा एकदा वाढू शकतं. कारण 5 धावा इथे बोनस स्वरूपाच्या प्राप्त केल्या जाऊ शकतात. बघूया, शक्यता व्यक्त केली आहे. रिझल्ट काय आहे? क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 20 चेंडू 10 धावांची गरज. चला पटपट खेळूयात, वेळ लावू नका. आता पेनल्टी तुम्हाला त्या स्वरूपाची परवडणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, इथे विकेट मिळतीये. कहाणी में ट्विस्ट. बॅटर आले, हजेरी लावली, शून्याचा चष्मा परिधान केला आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने निघालेत. तू चल मैं आया. बॅक टू बॅक दुसरा तंबूच्या आश्रयाला. आणि संघाचे संघनायक आहेत, नाम तो सुनाई होगा, अजित भालेराव.
जितक्या धावा येतात त्या धावसंख्येमध्ये 50% धावसंख्या आपण ऍड करतोय. जर 10च्या पुढे गेली तर म्हणजे आता टोटल 10 आल्या म्हणजे 15 इथे ऍड केल्या जातील. एकच होती परंतु ती गडबड झाली, बॅकअप मिळाला नाही, त्यामुळे पॅकअप होण्याची संधी मिळते. अजूनही 3 धावींची गरज आहे. 59 धावा झाल्यात. कोण आहे? शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 3 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजित भालेराव, एक हुशार गोलंदाज आहे अजित भालेराव. इथे गोलंदाजी मार्क वरती काही काही चुका होतात, त्या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे, परंतु या मॅच मध्ये नाही. इथे मात्र फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेने इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल तर नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 60. इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न रुद्ररूपम या संघाचा आपण पाहतोय. चांगली कामगिरी केली आहे. काही वेळेस बॅकफुटला ढकलले गेले परंतु सरते शेवटी विजय खेचून आणलाय त्यांनी. इथे देखील विकेटचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं तो जल्लोष इथे मात्र विजयाचा करता येणार नाही बॅटरला, परंतु ज्या निर्णायक 2 धावा केल्या ना त्यामुळे संघ आता सुस्थितीमध्ये आहे. विकेटचं पतन, अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. हा चेंडू मात्र हलक्या हाताने इथे पुश केला आहे आणि एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 61. स्कोर आर लेवल. अजूनही विजयासाठी एका धावेची गरज आहे. एक धाव अजूनही महत्वाची आहे जी विजयाची असेल. रुद्ररूपम डोलताशा पथक हा संघ मात्र या मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. तर लक्ष अगदी सोपं झालंय, 15 चेंडूंमध्ये ती 1 धाव करायची आहे. सोपं आव्हान आहे. विकेट जर बघितल्या तर 4 विकेट अजूनही हातामध्ये आहेत, त्यामुळे सुस्थितीमध्ये आहे. 1 धाव इथे नक्कीच प्राप्त केली जाईल. शॉट फाईन लेग वरती चेंडू अडवलाय, सिंगल मिळते. चांगला खेळ दोन्ही संघाने केलाय. इथे मात्र मॅच फिनिश होते. विजेत्या संघाचं अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड. रुद्ररूपम डोलताशा पथक, एक चांगला खेळ या संघाने केला आणि त्यामधील सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करतोय. तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सुमित तोष्णीवाल, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. दोन्ही टीमने एकमेकांशी हात मिळवायचा आहे, एका लाईनीत एका ओळीत, आणि जसं हात मिळून होईल तसं लगेच मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. तिथे आपण सुमित तोष्णीवाल यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करतोय. पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचंय, कुठल्या प्रकारचा पॉज घ्यायचा नाहीये. ज्यांची फिल्डिंग आहे आपण लगेच एका लाईनीत एका ओळीत आपला डगआउट घेऊन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपलं डगआउट घ्या पहिलं, म्हणजे ज्या 2 छावण्या आहेत त्यामधली एका छावणीमध्ये एक संघ तर दुसऱ्या बाजूला दुसरा संघ असेल आणि दोन्ही संघांचा एक एक अतिरिक्त खेळाडू इथे नाव सांगण्यासाठी गरजेचं आहे.
महत्वाचा खेळ सुमित तोष्णीवाल यांनी इथे सादर केलाय आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येतोय. चांगला खेळ आणि या खेळामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला त्याबद्दल या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुणाल यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण प्रदान करतोय. सुमित तोष्णीवाल यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. आणि चला पुढच्या दोन्ही टीम आपण पुढच्या मॅच कडे वळतोय. मॅच क्रमांक 6 ला सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शिवतेज संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर बघूया त्यांचा तो निर्णय योग्य ठरतोय की अयोग्य. क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानामध्ये दाखल होतीये आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा थोडासा इथे आवाजामध्ये बदल होईल. पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय महाराष्ट्रातील एक बुलंद आणि एक अभ्यासू आवाज जो आपल्या भेटीला येतोय. शिवमुद्रा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने वेळेत वेळ काढून आमचे सहज समालोचक नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत आणि त्यांच्या आवाजामध्ये आपण पुढच्या मॅचची सुरुवात करतोय. या सर आपलं पुन्हा एकदा शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामधील नगरखानामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. दोन्ही टीम शिवतेज आपली टीमचे अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. आणि टीमचे कॅप्टन जरा इथे या पटकन. दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कर्णधार आपली प्लेइंग 11 जमा केली आहे.